नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर उतरण्याची कारणे पाहणार आहे आणि शोल्डर उतरू नये म्हणून आपण कसं कटिंग करायचं आहे हे पाहायचं आहे। तर या इथे पहा, मी आधीच या इथे जो 42 साईजचा जो बॅक पार्ट आहे तो या इथे मी आखून घेतलेला आहे। म्हणजे या इथे मी पूर्ण बॅक पार्ट तयार केलेला आहे। आता याची कंबर आहे 38। तर या इथे मी तुम्हाला सांगणार आहे मी कुठे कुठे काय काय बदल केलेले आहेत जेणेकरून तुमचं शोल्डर जे आहे ते अजिबात उतरलं नाही पाहिजे। तर आणि दुसरं म्हणजे शोल्डर पहा मोठ्या साईजमध्ये पुढे सुद्धा येतात, तर त्यासाठी काय करायचं आहे हे सुद्धा मी या इथे सांगणार आहे। म्हणजे तुम्ही बदल काय करायचा हे या इथे मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा पहा 38 कंबर आहे, तर या इथे त्याचा चौथा भाग प्लस 1 इंच घेतलेला आहे। तर 10.5 इंचावरती मार्किंग करून त्याच्या पुढे मी हे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। उंची आहे या ब्लाउजची पूर्ण 14.5, तर 15.5 इंचावरती उंचीचं मार्किंग केलेलं आहे। आता या इथे पहा, मी जसं पेपर कटिंग करताना सांगते तसंच मी या इथे ब्लाउज सुद्धा कट करते। तर काही मैत्रिणी पहा कमेंट करतात की जसं तुम्ही पेपर कटिंग केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही या इथे ब्लाउज पीस कटिंग करून दाखवा। तर या इथे पहा, मी तुम्हाला हा जो बॅक पार्ट आहे मी जसं पेपरवरती कट करते त्याच पद्धतीने इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर सर्वात पहिल्यांदा पहा, या इथे गळा इथे 3.5 इंच ब्रॉड आहे, म्हणजे खूप पसरट आहे, साईज मोठी आहे तरी पण या इथे 3.5 इंच ब्रॉड आहे आणि गळा जो आहे पहा 11 इंचाचा गळा आहे। म्हणून मी या इथे शोल्डर घेतलेले आहे फक्त 5 इंच। तर तुम्हाला या इथे दिसते, हां पहा इथे मी 5 इंच फक्त शोल्डर घेतलेलं आहे। तर जेव्हा तुम्हाला डीप आणि ब्रॉड गळा बनवायचा असेल त्यावेळेस तुम्ही शोल्डर जे आहे ते एकदम कमी घ्यायचे आहेत। तर हा झाला पहिला पॉईंट, शोल्डर। दुसरा पॉईंट म्हणजे पहा या इथे गळ्याची रुंदी। जसं मी नेहमी सांगत असते तुम्ही 2 इंच गळ्याची रुंदी घ्या। आता या इथे मी शोल्डर कमी ठेवलेला आहे त्यामुळे मी या इथे गळ्याची रुंदी पहा 2 इंच घेतलेली आहे। या इथे जर मी 5.5 इंच शोल्डर ठेवलं असतं, 5.5 इंच शोल्डर कधी ठेवायचं आहे, तुमचा गळा जेव्हा 9-10 आणि या इथे ब्रॉड नसेल, म्हणजे 2.5 इंचापर्यंत आपण गळा जेव्हा ब्रॉड करतो तेव्हा तुम्ही या इथे 5.5 इंच शोल्डर ठेवलं तरी चालेल। पण जेव्हा 3-3.5 इंच, 3 इंचमध्ये सुद्धा तुम्ही 5.5 इंच शोल्डर ठेवू शकता। पण जर 3.5 इंच ब्रॉड असेल, आता या इथे मी 3.5 इंच ब्रॉड ठेवलेला आहे, तेव्हा तुम्ही या इथे मात्र शोल्डर कमी करायचे आहेत। प्लस 11 इंच या इथे गळा आहे त्यासाठी आपल्याला कमी करायचं आहे। म्हणून मी या इथे 5 इंच शोल्डर घेतलं आणि 2 इंच या इथे गळ्याची रुंदी घेतली। जेव्हा तुम्ही या इथे 5.5 इंच शोल्डर घ्याल त्यावेळेस तुम्ही या इथे 2.25 इंच गळ्याची रुंदी ठेवू शकता। आता या इथे पहा, हे 2 पॉईंट मी सांगितले शोल्डर उतरू नये म्हणून। आता तिसरा पॉईंट काय आहे, इथे शोल्डर जे आहेत ते गळ्याकडे असे तिरके कट करायचे आहेत। तर मी आधीच कट करून घेते। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल स्टिचिंग करताना तर तुम्ही स्ट्रेट कट करून घ्या आणि नंतर जेव्हा ब्लाउज शिवता त्यावेळेस तुम्ही तिरकी शिलाई मारू शकता। तर या इथे हा झाला तिसरा पॉईंट, शोल्डर उतरू नये म्हणून। या पद्धतीने जर तुम्ही शोल्डर कट केलेत तर तुमचा ब्लाउज जो आहे कितीही हेवी असो किंवा बारीक असो, शोल्डर जे आहे ते अजिबात उतरणार नाहीत। आता ज्यांना ज्यांना मुंड्यामध्ये घोळ येतो त्यांनी काय करायचं आहे पहा, हे झालं आपलं मुंड्याचं मार्किंग। या इथे मी मुंडा किती घेतलेला आहे पहा, 6.5 इंच। मग 6.5 इंच आहे तर आपण डायरेक्ट इथे पहा असं मार्किंग न करता, हे जे मार्किंग आहे ते असं न करता अर्धा ते पाव इंच घ्यायचंच नाही, अर्धापेक्षा थोडंसं जास्त असलं तरी चालेल। तर इथे मी अर्धा इंच या पद्धतीने डाऊन केलेला आहे पहा मुंडा। आता इथे अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जाईल, तर आपला मुंडा किती येतोय हे पाहूया। मला इथे 9.5 इंच मुंडा हवा आहे, तर पहा इथे 9.5 इंच बरोबर आपला हा जो मुंडा आहे तो भरत आहे। तर कधीही तुम्ही मुंडा कटिंग करताना हा जो मुंडा घेर आहे तो
चेक करायचा आहे आणि मगच ब्लाऊज कट करायचं आहे. त्याच्या अगोदर ब्लाऊज कट करायचं नाही, नाहीतर एकतर ब्लाऊज टाईट होईल नाहीतर लूज होईल. कोणतीही साईज असू दे, तुम्हाला जो मुंडा घेर हवा आहे ब्लाऊजवरती मुंडा घेर मोजायचा. हा जो राऊंड असतो तयार ब्लाऊजचा तो मोजायचा. इथे पहा हे शिलाई मार्जिन आहे, इथून पुढे हे आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. तर हा जो मुंडा घेर आहे तो ब्लाऊजवरती चेक करायचा, त्यानुसारच आपल्याला या इथे मुंडा टाकायचा आहे. आणि इथे पहा आपली बाही जॉईंट असते, इथून आपली शिलाई येते. तर इथून आपण असा हा जो मुंडा आहे तो मोजायचा इथून. आणि इथे जेवढं शोल्डर जॉईंट करण्यासाठी लागतं तेवढं सोडून द्या आणि मगच इथून तुम्ही पहा मुंडा मोजून घ्या. तर पहा 1 2 आणि हे 3 आणि हा झाला 4था. म्हणजे बदल काय करायचे आहेत हे मी तुम्हाला सांगत आहे. आणि ब्लाऊजचे शोल्डर मुंड्यामध्ये घोळ येणे हे प्रॉब्लेम होत असतील तर कुठे कसं काय करायचं आहे हे सांगितलं आहे मी. आता इथे पहा, इथे हा टक्स आहे, इथे अर्धा इंच येणार आणि इथून पहा मी अर्धा इंचावरती जवळपास इथून वरती अर्धा इंच घेतलेलं आहे आणि इथे मी असं तिरकं मार्किंग केलेलं आहे. असं तुम्ही सुद्धा करायचं आहे. म्हणजे काय होईल, इथं जेव्हा टक्स आपण देऊ तेव्हा पहा इथे या पद्धतीने हे थोडंसं पहा असं तिरकं जातं आहे. तर हे आपण आधीच कट केल्यामुळे हे स्ट्रेट राहतं या पद्धतीने. यासाठी आपल्याला हे कट करायचं आहे. आता इथे मी हे 4 बदल करायचे आहेत हे तुम्हाला सांगितलं. शोल्डरमध्ये बदल करायचे, जर तुमचे शोल्डर पडत असतील तर रेग्युलरपेक्षा कमी ठेवायचे. आता इथे मी हा साईडचा जो पार्ट आहे परत कटोरी. आता या इथे क्रॉसपट्टी. जेव्हा तुमचे शोल्डर जे आहेत ते पुढे येतात त्यावेळेस काय करायचं आहे, हेवी साईजमध्ये ही जी क्रॉसपट्टी आहे ती कमी ठेवायची आहे. पहा 40 आणि 42च्या पुढे मी शक्यतो काय करते, या साईडला 3.5 इंच शिलाई मार्जिन सहित मी 3.5 ते 4.25 इंच या साईडला ठेवते आणि इकडे 3.25 इंच म्हणजे 2.7 असं ठेवते मार्किंग. याने काय होतं, एकदम क्रॉसपट्टी जागच्या जागी बसते. पहा 3.25 इंच मी या इथे ही जी क्रॉसपट्टी आहे ती घेतलेली आहे. आणि ही क्रॉसपट्टी जी आहे जास्त मोठी घेतली तर काय होतं, ही क्रॉसपट्टी अशी वरती चढते. वरती चढल्यामुळे परत ही कटोरी जी आहे ती जाग्यावरती बसण्यासाठी कटोरी खाली येते. मग ही क्रॉसपट्टी परत जाग्यावरती इथेच येते आणि हे जे शोल्डर आहेत कटोरी जी खाली सरकते त्यामुळे हे जे शोल्डर आहेत ते असे पुढे पडतात. त्यासाठी आपल्याला क्रॉसपट्टीसुद्धा कमी करायची आहे. जेवढी तुम्ही हेवी साईजमध्ये क्रॉसपट्टी कमी काढाल तेवढं तुमचं ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट बसणार आहे. तुम्ही एकदा कट करून पहा, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. अनुभवातून सर्व आपण शिकत असतो. आता या इथे ही जी जागा आहे इथे मी बाहीचं कटिंग करणार आहे. तर पहा या इथे हा जो पुढचा भाग आहे तो सुद्धा जर तुम्ही इथे तिरकं डाऊन केलेलं असेल तर इथे सुद्धा हा जो भाग आहे तो तिरकाच ठेवायचा आहे. नाहीतर हा भाग तुम्ही तिरका कट कराल आणि हा स्ट्रेट असं नाही करायचं. आणि इथे हे डाऊन करायला विसरायचं नाही, यामुळे मुंड्यामध्ये घोळ येत नाहीत. पहा इथे जो फुगा येतो म्हणतात तो फुगा येत नाही आणि चुन्यासुद्धा पडत नाहीत. तर अगदी सावकाशपणे आणि सगळ्यांना समजेल असं मी या इथे आपल्या सर्व मैत्रिणींना समजावून सांगितलेलं आहे कटिंग करताना काय काय बदल करायचे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकन दाबा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. धन्यवाद.